वारीत अर्बन नक्षलवादी शिरल्याचा आरोप मनीषा कायंदेंनी केलाय। तर वारीत येणाऱ्या प्रचारक किंवा प्रसारकाला अर्बन नक्षल म्हणणं अयोग्य असल्याचं मिटकरी म्हणाले। मनीषा कायंदेंच्या वक्तव्याबद्दल अमोल मिटकरी यांच्याकडून खेद व्यक्त केलाय। तर तुकोबांच्या पालखीत भिडे गुरुजी आणि धारकरी घुसले होते तेव्हा मनीषा कायंदे काही म्हटल्या नाही असं म्हणत मिटकरींनी टीकाही केली आहे। या वैष्णवांच्या मेळाव्यात अनेक दिवसांपासून देवाला न मानणारे नास्तिक संघटना यांचा शिरकाव झालेला आहे आणि अतिशय गंभीर बाब आहे। म्हणजे वेगवेगळ्या नावाखाली हे अर्बन नक्षलाइट जशी संविधान दिंडी पर्यावरण वारी या नावाखाली किंवा लोकायत या नावाखाली हे लोकांचा ठिकठिकाणी वारीमध्ये जाऊन काहीतरी पथनाट्य करतात किंवा काहीतरी भाषणं देतात आणि लोकांचा बुद्धिभेद करण्याचा हे प्रयत्न करतात। आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र राज्य येत्या अधिवेशनात महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक आणणार आहे आणि हे विधेयक देखील या अशा गोष्टींना अटकाव करण्यासाठीच आहे। त्यावेळेस संविधान बचाव रॅली किंवा संविधान रॅली किंवा पर्यावरण रॅली असं जर पंढरीच्या पांडुरंगाच्या वारीमध्ये प्रचार प्रसार करणारे प्रचारक येत असतील आणि त्याला तुम्ही अर्बन नक्षलवाद ठरवत असाल तर हे अत्यंत खेदजनक आहे, अत्यंत निंदाजनक आहे। अशा प्रकारचं वक्तव्य त्यांच्याकडून अपेक्षित नाही। कोणीतरी एक संघटना त्यांना निवेदन देते आणि त्यावर ते सभागृहामध्ये जसं मांडतात। मला वारकरी म्हणून या गोष्टीचा मी खेद व्यक्त करतो। भारतीय लोकशाहीने प्रत्येकाला आपला विचार मांडण्याची परंपरा, प्रत्येकाने आपल्याला विचार मांडण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे। इकडे तुकोबाच्या पालखीत भिडे गुरुजीचे धारकरी घुसले त्यावेळेस आदरणीय मनीषाताईंनी त्यावर एक चकार शब्द पण काढला नाही। धारकऱ्याची आणि वारकऱ्याची एक परंपरा कधीपासून झाली? मागच्या वर्षी माऊलीच्या पालखीमध्ये नंग्या तलवारी चालवल्या गेल्या आणि जर काही ठिकाणी प्रबोधनाच्या माध्यमातून जर विज्ञानवादावर काही चर्चा होत असेल ते पथनाट्य न पाहता आपण हे कसं म्हणू शकतो की त्यांनी वारकरी संप्रदायाच्या विरोधात प्रचार प्रसार केलाय?